आंघोळ करून जर इलं नसते ना तर सुरुवात केल्या केल्या लाईट गेली असती. प्रार्थना म्हणून झाल्याच्या नंतर लाईट गेली. ते का माझं विलाज नाही. ते का आंघोळ करून मिले असो नाही इले असं तू म्हटलंच ना, ते का काय अर्थ नाही बुवा. लक्षात ठेव. मी येताना गंगेवर सुद्धा जाऊन इलंय. गंगेवर जाऊन इलंय नी येताना मी बघले रस्त्यात की सगळीकडे रस्त्यावर पाणी आहे. मी त्या त्या देवा प्रार्थना केली की आज ज्या कार्यक्रमासाठी आम्ही जात आहोत परमेश्वरात त्यांचा कार्यक्रम चांगला होऊ दे. कारण एवढ्या लांबून आमका त्यांनी बोलवल्याने पाऊस जरी पडत असलो, लाईटीचा जरी प्रॉब्लेम असलो तर गेली तरी परत येऊन दे अशी प्रार्थना मी ते करून दिलं. तू गेलं वाटे होतच ना इलच मी आळ्या मारलं बरा बेचीर मारलंच ना. तातू का थंय देवाच्या पाया पडात जाऊ जमला ना. आणि हय माका सांगता आंघोळ करून इलच नाही म्हणून आवडपणा नाही ती. काय माहिती आहे एखाद्याच्या कर्मानी गाणं म्हटलंय ना तर कशाक म्हटलंय की एखाद्याचे जर कर्म जर वाईट असतात ना बुवा तर त्या देव त्याची फळा तशीच देतात. बरोबर. आज ह्या झाडाची जर फळा तुझ्यावर पडली तर माझ्या डोक्यावर तरी निदान केस तुझा काय होईल ना फक्त बघितलं. पिको आमोप जर पडलो ना तर तो थपाक होय. हिला लक्षात ना त्याच्या बाहेर येते काय होय त्याची बाहेर ये. पण जर त्याची कोय बाहेर ये आंब्याची पाराम पाराम. आणि जर हिरवा आंबा जर पडलो तर मग तुझी ये पारामची रे नाही कवटी कवटी. हा काय हे ह्यो सांगता ना ह्या काय सांगितल्या की त्या स्टँडच्या एवढाच माझा सुद्धा उंची आहे असा त्यांना गांजा डुकार. कारण सिंधुदुर्गातला ह्या गांजा डुकार आमका माहिती आहे. या जरी बारीक जरी दिसला तरी त्या कोणत्या ढेंगातून जातला आमका माहिती आहे. मी सुरुवात थंड केलंय म्हटलं जाऊ दे. भजन रसिक कमी आहेत ऐकणारे भजन रसिक श्रोते भजन पण ऐकतले आणि मनोरंजन पण ऐकतले. पण ह्यो ह्या ग्राउंडवर खेळान गेलेलो असल्यामुळे त्याचा अनुभव चांगला. त्यामुळे सुरुवातीपासूनच फटकेबाजी चालू केल्या ना. कारण पहिले पारंपरिक सामने असायचे. आता 20-20 ह्याच्यानंतर 5-5 येत 10-10 येत आणि त्याच्यानंतर फक्त दोन्ही बुवांनी दांडे बडके घ्यायचे आणि दोघांका शेल्टा व्हायचा आणि घरात जायचा. काय बुवा झोडायची एकामेका. कोणी पंगेऱ्याचे हाणायचे, कोणी तिरपळणीचे हाणायचे, कोणी काटे असण्याचे हाणायचे. जेवढे लांब काटे जो हान बुवा हानी तो सक्सेसफुल. बॅकग्राऊंड 5चा सुजून टाकायचा शाप. सकाळी जेवढे बिदागी असतात तेवढे पैसे सकाळी पीके नागडा डॉक्टर कडे नेऊन त्याका द्यायचे. पीके नागडा डॉक्टर तो बाहेरसून इला युगांडासून इलो होतो डॉक्टर. काय माहिती आहे बुवा देवाच्या नावावर म्हणता ढकलल्या. म्हणजे मी लाईट गेली असा मी माझ्या ह्यानी गेली लाईट पण त्या देवाच्या ह्याच्यावर ढकललंय बुवा. एखाद्याची 2 लग्न झाली असली तर तो काय करता श्रीकृष्णाच्या अंगावर घालता. अरे हय एक कोणाक बायको गावत नाही ती 2-2 काय करतल सांग माका. आमच्या पत्रात एक हाती अजून जाऊ जमत नाही अमुक. कोणाका 40-45 वर्षाचे पोरगे बोहत त्यांना पोरी गावत नाही. आणि तू सांगतो 2-2 लग्न. ह्या माणसानं 3 लग्न केल्या. 3 लग्न केल्या. पहिला लगीन जा केल्या ती शाळा मास्तरी. दिवसभर जा करायची ती काय शाळेत शिकवायची ती रात्री जाबडायची. आणि ह्याकात ती पसंत पडली. ह्या माणसानं तिच्या बरोबर लगीन केल्या. झाला 5 परतावून झाल्याच्या नंतर ह्यांका दोघांका खोलीयेत घातल्याने म्हणजे पुढच्या कार्यक्रमात ह्यांका खोलीयेत घातल्याबरोबर ती का जाबडाची सवय ती दमलली ना. दमलल्याबरोबर ती झोपल्याबरोबर एका चळवळ लागली. हेनी हात टाकू ती दाबाडली. कुणी कोणाच्या दप्तरामध्ये हात घालायचा नाही. अरे बापरे मनात हो पश्चातापात पडलो म्हणा. अरे पेन वही सगळा दप्तरात असता. मग ह्या दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगता. मग पेनाचा उपयोग काय झाला बाबा. 8-15 दिवस कसा तरी नांदवल्या आणि श्रीकृष्णाची आठवण त्याका परत झाली. त्याका सोड चिठ्ठी दिल्या दुसरा केल्या ता सुद्धा तसा ता गावला हे का टेलिफोन एक्सचेंज वाला त्याका सुद्धा तीच खोडी. दिवसभर काय करी रात्रीचा जाबडायचा. झाला बाबा ह्या दोघांचा लगीन झाला.
अगदी 5 बार झाला तसोच सीन खोलीत घातल्याने पुढच्या कार्यक्रमात ह्यो जसो तिच्यावर हात टाकणार टाकलेलो नाया हात जसो टाकणार एवढ्यात ती बोंबाटली जाबाडली। इस रूट की सभी लाइनें इस टाइम व्यस्त है, कृपया थोड़ी देर के बाद प्रयास करो। यो म्हणता अरे बाबा त्याच्यापेक्षा ह्या बरा ताट अगदी दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगा, ह्या बरा निदान थोड्या टायमान तरी प्रयत्न करू म्हणून सांगता। अरे ता ठीक सांगा तुका थोड्या टायमान प्रयत्न कर म्हणू, पण तुका इली रेंज तर ती गेली। कारण BSNL ला जर असली तर जिओक नसता, जिओक असली म्हणजे सकाळी जर रेंज असली तर ती दुपारी नसता, होय ना। कंटाळलो तिका सुद्धा राजीनामा दिल्या, तिच्या सुद्धा मनातलो ह्या काय जमणार नाही, आपल्या हिच्याशिवाय संसार करू जमणार नाही। तिसरा केल्या ते का मेडिकोट खेळायची सवय काय गुलामा तुका गावतच खैरी असली ही लावून गाठा। तिसरा केल्यानंतर मेंढीकोट खेळणारा तिका रातभर मेंढीकोट खेळायची सवय झाला बाबा। लगीन ह्यानी तिसऱ्या वांगडा केल्या, बाकी मजा नाही रे तुझी। 1 नाही 2 नाही 3 निदान लगीन झाल्याचं तरी समाधान, हात टाकूक नाही गावलं म्हणून काय झाला, पण लगीन माळ घातल्याचं तरी समाधान। तिसरा लगीन केला ना बाबा मेंढीकोट खेळणाऱ्या वांगडा, ती तर काय विचारूच सोय का, ह्या दोघांपेक्षा ती भारी। ह्याका रातभर काय मेंढी तिका खेळा गावला नाही, हो काय करी दमलेलो असल्यामुळे करायचो आणि झोपायचो। ती सांगायची हो चला एक डाव खेळूया, 4 वाजेपर्यंत ह्याका चालून बघल्या, दमलेलो असल्यामुळे करायचो आणि झोपायचो। सकाळी कसो तरी उठलो, आंघोळीत गेलो बाथरूम मध्ये गेलो, आंगबिंग फुसल्यान एवढ्यात ती तिसरी बायको दरवाजावर येऊन आडवी रवली, म्हणाली हो आता एक डाव खेळल्याशिवाय तुमका सोडणारच नाही, एक तरी डाव खेळा होय। हो म्हणता गो आता एवढे सकाळी निदान देवाबिवांच्या पाया पडा घेऊया, रात्री बघूया मग नाही म्हणाले आता एक डाव खेळाकोच होया। एवढ्यात ह्यो म्हणता टावेल गुटाळलेला ना, चल म्हणता एक डाव खेळूया। तो आळस दिल्याबरोबर कमरेचा टावेल सुटला। ती म्हणता आता कर्माचो डोमला तो मेंढीकोट खेळणार होय, तो तुरुप बघून झालो। असा बाबा ती 3 लग्न मोडल्या, त्यामुळे त्याला ती श्रीकृष्णाची आठवण होता। हे प्रभु हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद स्वामी, ये क्या हो गया मेरे भाई, ये तुरुप भी देख के हो गया। माझ्या अंगार घालतोस काय, लाईट गेली ती कारभार कर तू। अरे अमेरिकेकडे ताकद आहे, जपानकडे टेक्नॉलॉजी आहे, पाकिस्तानकडे अनुभव आहे, तरी हे तिन्ही देश आपल्या देशात घाबरतात का? त्याचा कारण बुवा आपल्या देशात कोकण आणि या कोकणात बुवा 1 नंबर जालिम औषध खायचा। बुवा 1 नंबर जालिम औषध म्हणजे देवस्की कडक। संध्याकाळी एखादो माणूस तुळशीकडे उभो राहावान, 5 पाना लावीत आंब्याची, एक अबीर गुलाल काय काळो बिबो आणि तांब्याची तार, या कुसक्या अंडा आणि 52 टाचण्यो मारलेला जर लिंबू ठेवून जर गाराना घातल्या, पाकिस्तानचो अणुबॉम्ब फुटता काय? फक्त एकच बॉम्ब फुटू शकता, तो म्हणजे सकाळी जर त्यांनी चायनीज खाल्लेला असला, संध्याकाळी जर 72 थंडी खाल्लेली असली तर तो थारूच शकत नाही। आणि तो जर मिक्स झालेलो असलो, ऐकलं लॉलीपॉप समजा फरसान बिरसान असा जर मिक्स झालेला असला, वडापाव तो जर मिक्स झालेलो असत आणि तो जर बॉम्ब फुटलो, पाकिस्तानचो बॉम्ब फुटता काय? कारण त्याच्या पुढे चालणारच नाही कोणाचा काय। हो जो बॉम्ब फुटलो पाकिस्तान गुदमरण मारा तुका माहिती हा? अरे 100-150 माणसं एका जाग्यावर मारान जाती, तुझा आपला बरा रे, तू एका बिंगा घुसान खय तरी त्यांना मारू शकते। पण खरोखर संदीप पुजारी बुवा म्हटल्याच्या नंतर विनोदाचा बादशाह आता त्यांनी सुरुवात केलेली बघा। आता मी एवढा सांगलाय ना, एवढ्या बोलण्यावर तो किती मारान माझा काढीत बघा। काटियन मार खाल्लेलो परवाडात, पण ह्याचा बोलणा खाऊ नको आम्हाला। मी हो बोलतोय फक्त आमच्या आरके भाईंच्या जीवावर।
नाही तर काय जमणारा नाही बाबा. ह्याचा गांजा डुकर हा साधारणशा आडिया करून टाकणारा माणूस आता त्या जमातच नाही. होय मध्यंतरी सांगताय आडके साहेब सगळ्या स्पर्धेंचा नंबर काढल्यान पण एक स्पर्धा रवली ती खायची टाकल्यांच्या स्पर्धेत उतारलो. तेव्हा हिरो होतो हा कॉलेजला वगैरे असताना लय भारी देखणं दिसायचो. एवढंच बुटको पण काय दिसण्यात भारी एक नंबर दिसायचो. आणि ह्यो स्पर्धेत उतारलो. माका बोलता जोईल बुवा हा स्पर्धेत उतारणार. सगळ्या स्पर्धा लिलया पार केल्या. एक स्पर्धा राहिली खायची म्हणतात टकल्यांची स्पर्धा. अरे म्हटलं तुझ्या टकलेर एवढे केसत नाही का उतरतं स्पर्धेत. नाही म्हणाला एकच स्पर्धा राहिली त्या स्पर्धेत नंबर काढणारच. असा रंगमंच बनवला होता. अरे केव्हाय असो रंगमंच बनवलेलो त्यांना माहिती आहे तो जोग ऐकलेलो ते हसतात ते. आता असो रंगमंच बनवलेलो 10 टकले बसवलेले असे 10 टकले आणि 11वा ह्या गांजा डुकार हुसान काहीतरी गेलो. 11वा नंबर कारण 10 जणांचाच प्रवेश होतो. 11वा नंबर म्हणून हो गेलो. गेल्याबरोबर परीक्षका स्पर्धा चालू झाली. पहिल्या नंबरला बसलेला होता ह्याच्यापेक्षा अगदी गुळगुळीत. पहिला त्याच्या स्पर्धकाने पहिल्या टाकल्यावरती हात टाकला. वाव मोगॅम्बो खुश व्हा. त्याका वाटला काय नंबर आपलो येतलो. दुसऱ्यावर हात टाकल्या वाव उघडे चमन. तिसऱ्यावर हात टाकल्या अरे वाव आजू बाजू में हरियाली बीच में खेती खाली. असा करता 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 ह्याच्या टकलेर हात टाकणार. आता जशी लाईट गेली तशी लाईट गेली. ह्या माणसानं काय करूचा 5 मिनिटाच्या अवधीत सगळे कपडे काढल्या टाकला खाली केल्यान बुकांडक्या वर केल्यान. बघा आरके साहेब काय पोचलेलो तो. टाकला खाली केल्यान बुकांडक्या वर केल्या. लाईट ये ना कोणतरी वराडलो ओ साहेब स्पर्धा चालू करा ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे स्पर्धा चालू करा. तो घामाघूम झालो. परीक्षक भर थंडीत त्या घाम फुटलो. हात टाकल्यान बघता हे प्रभू हरे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद स्वामी ये क्या हो गया मेरे भाई. एका टकल्याक 2 टकली कशी काय. एका टकल्याक 2 टकली कशी काय म्हणून तिने काय करून द्या अंधारात असा जाबाजाबी करून बघल्या. जाबाजाबी जाबाजाबी म्हणजे असं दाबून बघल्या. तो म्हणता अरे बापरे नवजात बालकही या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे की काय. तरी सुद्धा त्याचा अंदाज येईना म्हणून त्यांनी अशी थूक लावल्याने एका टाकल्यावरची चाटकशी चापटी मारल्या. आव जाव घर तुम्हाला असा करून ह्या गांजे डुकरान त्या स्पर्धेत नंबर काढल्या ना. तेव्हा काय रे कोणी लाईट काढलेलं देवान काढू सांगलं की कोणी काढू सांगलेलं आहे. मी सांगलेलं आहे स्वतः तुझो नंबर येऊसाठी. कारण त्या परीक्षेत मी खाली बसलेलं आहे. कारण माझ्या मित्राचो कसो काय होईना पण नंबर येऊन दे. पण त्याच्यात पोचलेलो तू असा नाही नंबर येऊन दे त्याचो असोच मोठो 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 होऊन दे. अजून तू वर वर जा आणि एकदा तो वर जा. बाकी माणूस चांगलं कारण संदीप पुजारे बुवा म्हटल्याच्या नंतर विनोद सांगण्याच्या बाबतीत त्यांचा हात खंड. ज्या विद्यापीठामध्ये विनोद निर्माण होतात ज्या विद्यापीठामध्ये विनोद निर्माण होतात त्या विद्यापीठाचे कुलगुरू जर कोण असतील तर माझे परममित्र जोडीवाले संदीप पुजारे बुवा. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी. कारण त्यांच्या बोलण्यामध्ये एवढा ट्युनिंग आहे त्यांच्या बोलण्यामध्ये एवढा की सहज जरी बोलले तरी भजन रसिक हसू होय. आणि आज एवढा करता करता या कमी वयामध्ये सुद्धा त्यांनी अखंड महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे भजनाच्या बाबतीत. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करा. कारण जेवढं बुवा चांगलं बोला सुद्धा वाघाचा काळीज नाही काय. वाघाचा काळीज का माझ्याकडे तुझ्याकडे आता किती तुझा वाघाचा काळीज आता बघतोय. हा पण यानी जमाना हमसे गेंडा स्वामी हम जमाने से नहीं. जिनके अपने टकले पे बाल नहीं होते हैं वो हीरो बनने के काबिल नहीं रहता है समझे. हम हैं हमारे सामने ये गांजा डुकर पाणी कम चाय है. बघूया किती पेवतोस तो. आता सुरुवात माझ्याकडे होती म्हणून मी थंड घेतल्याबरोबर त्यांनी पेटूकच घेतल्या माका म्हणजे धुकच घेतल्या. पण बुवा खरोखरच जरी उशिरा कार्यक्रम जरी चालू झाला असला भजन रसिक जरी कमी असले तरी हाय ते
दर्दी भजन रसिक श्रोते आहेत। आले किती गेले किती संपले भरारा, आणि संपला नाही आणि संपू देणार नाही या पहारेवाडीचा दरारा, या पहारेवाडीचा दरारा, या पहारेवाडीचा दरारा। माझ्या आरके साहेबांसाठी एक गीत सादर करतोय आणि पुढील रुपावलीच्या दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा, दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा। वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा। धन्यवाद। खरोखर हे भजन पूजन नामस्मरण सत्संग आपण जे करतोय ती फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या जोरावरती नाही काय, कारण छत्रपती शिवाजी राजे फक्त आणि फक्त 50 वर्ष आपल्या या महाराष्ट्रामध्ये जगले, पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या राजाने तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलंय की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून उरेल एवढं माझ्या राजाने आपल्यासाठी करून ठेवलंय। म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांसाठी एकच सांगेन, तेला वाचून किंमत काय समईच्या वाटीला, धारा वाचून किंमत काय तलवारीच्या पाठीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला। आज माता भगिनी सुद्धा या आनंदाने भजनामध्ये डोलतात ती फक्त छत्रपती शिवाजी राजांची पुण्य आहे नाही काय, कारण कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांनी खाना नारळाने ओटी भरून तिला परत पाठवून दिली, आपल्या मुखाने उद्गार निघाले ते कोणते असतील तर अशीच आमची आई असती, सुंदर रूप होती, आम्ही ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती। परस्त्रीला माता म्हणणारा राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, म्हणून या मंदिरावरचे कळस आणि आपल्या मंदिरामधले देव जे आजही आपल्याला आनंदाने डोलताना दिसतात ते फक्त आणि माझ्या राजामुळे दिसतात, माझ्या राजामुळे दिसतात। धन्यवाद। रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी,
हर घर में अब एक ही नाम श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर परत एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाले आणि त्या प्रभू रामचंद्रांसाठी एक गीत सादर करतोय का। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। जहाँ राम ने जन्म लिया
बुवासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण खरोखर आपलं हे भजन जे चाललेलं आहे ते राम या अक्षरावरती चाललेलं आहे, नाही का बुवा? राम नामाचा. कारण 184 योनी पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. ह्या नरजन्माचं सार्थक फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, नाही काय? कारण राम नाम हे असं आहे बुवा की जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा राम, बारशाक भजन राम नाम, पाचीयक भजन सुद्धा ठेवतात आता, पाचीयक सुद्धा भजन, लग्न झाल्याच्या नंतर पूजेक सुद्धा भजन, वाढदिवसाक भजन, लग्नाची पूजा असा दे भजन, मेल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा जे बुवा आपली पाठ सोडत नाही 13व्याक सुद्धा भजन, वर्ष श्राद्धाक भजन, या कायमच चालू हा. त्या राम नामावरती बुवा हे जग चाललेलं आहे. आणि हे राम नाम जोपर्यंत चालू आहे, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत हे भजन हे शाश्वत राहणार. कारण सतयुगामध्ये सत्य होतं, 100% सत्य होतं, नाही काय? त्याच्यानंतर कमी 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 होतीला. आणि आता ह्या कलियुगात बुवा कलीने कसा प्रवेश केला ते एका हातामध्ये स्वतःची जीभ पकडलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये स्वतःचं लिंग पकडलेलं आहे. या दोघांवरती ज्याने काबू ठेवला तो या कलियुगाचा भवसागर पार करून गेला म्हणून समजा बुवा. मनोरंजन हे निश्चितच झालं पाहिजे, पण त्याच्यामधून सुद्धा बुवा काहीतरी देण्यासारखं सुद्धा आहे ना, देण्यासारखं आहे बुवा. आता जेवढे आम्ही बुवा एवढा बोलला माका वाटत नाही एवढं, माका वाटतं बारियो आता ही माका वाटतं 18वी बारी हा लगातार 18 बारीपर्यंत एवढा आम्ही कधी बोललेलो नाही. पण आज शेवटा गेल्याच्या नंतर बुवा, कारण कसा जंका भया तसा देवचाच लागता. कारण शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात विकलं जातं, शेतात काय पिकतं ह्याच्यापेक्षा बाजारात काय विकलं जातं ह्याका जास्त किंमत हा. बरोबर हा. कारण कसा हा बुवा, माणूस खरा कधी बोलता, ह्या वर्षीचा पिकलेला पुढच्या वर्षी खरा बोलतो लोक. तुम्ही सकारामक यंदा तुम्ही किती मरान विचारा, सकाराम अंधू काय भातात काय दम हा सकाराम सांगणारच तुमका. अरे शिराच्या पोटात अंधू काय एक भातात दम नाही गुलामा, काय एक नाही. अरे दिसत्या पावसात दिसत माती करून टाकल्या ना रे. अरे बुडसता जा काय खालच्या वावटात भात लावलं एके काढीचा भात, अरे एक काडी लावलं नाही आहो जो काय असलो पोचावलो गुलामा असलो पोचावलो आहो. आणि या केसून तसा आता कोंगाड्यासारख्या वाकला, केसून कोंगाड्यासारख्या वाकला. अंधू काय देखील नाही ग, कायच नाही. परत त्या सकारात्मक तुम्ही विचारा यंदा काय भैमुगात वगैरे काय दम हा काय. अरे शिराने पडा दे काय नाही दे, नुसतं नांगट लावलं तर जमिनीत टेकतच नाही. पण बाबा तो एक नागनचा या गांजा दुकाना कसो बाबा सुळो त्याचं जमिनीत पुरता काय समजत नाही. अरे असा सोंडक्याचं मारण्यान ते एका सुळ्यांनी ती जमीन उपसून टाकता, काय नाही रे हंदू काय नाही. अरे गुडसता जी काय शेंग लावलंय रे बियाणं आणलं कोल्हापूरसून, अरे कोल्हापूरसून बियाणं आणलंय अरे गुडसता. आणि असा जा काय लावलंय रे शेंग, ते झाड कुपळणच पुरे की निश्चित असे द्राक्षाच्या शेंगा घडासारखे शेंग जमायचे खाली, द्राक्षाच्या घडासारखे खाली जमायचे शेंग. अरे अंधू काय देखील आहे रे. बघा तुम्ही माणसाची सवय असता ते का कितीही तुम्ही विचारा. आमच्या बुवा लोकांना सुद्धा यंदा विचारा पुढच्या वर्षा काय यंदा बारियो नाही रे, गेल्या वर्षा मॉप बारियो यंदा कायच नाही. माणसाची सवय नाही का बुवा. काय मी कुत्रो पाळलंय तो काय सांगल्यात बघा. कुत्रो पाळ म्हणता ह्याच्यात समुद्रात नाहीत असताना कुत्रो म्हणता काय ह्या सांगता की फुल काय हा जन्म म्हणा गेलो पाठसून शेपटी असलेले कुत्रे मॉप बघलय, पण पुढचे शेपटीवालो पहिल्यांदाच बघलय. म्हणजे त्याका माहितीच ना, म्हणजे असो कुत्रो हे खयचो होतो खयचो रे लेबरा जातीचो कुत्रो तो. आणि ह्यो पण नाव गेलो त्याच कुत्रो होतो ना तो. मी समुद्रात नाव गेलोय, ह्यो नदीत नाव गेलो. नदीत नाव गेलो, कपडे बाहेर काढून ठेवले आणि काठावर, आणि जशी बुडकी मारायचो वर यायचो तसो कुत्रो हसायचो एका. ह्यो म्हणता अरे माझ्या वांगडा तुका घेऊन इलय आणि तू हसतोस कशा. तो कुत्रो म्हणता अरे आतापर्यंत म्हणता मॉप कुत्रे बघले जे पाठी शेपटेवाले काय काय पुढे शेपटेवाले, पण ह्यो बिना शेपटेवालो कुत्रो मी पहिल्यांदाच बघतोय. आलं तोच कुत्रो ना तो. हा पग जातीचो. ते कुत्रे सोडल्यानंतर परत एक कुत्रो बाळगल्या.
कुत्रो बाळगल्यान त्याका ह्यो कुत्रो आवड ना म्हणून देऊन टाकल्यान दुसऱ्या एका मालकाकडे कुत्रो होतो. एका आवडलो कुत्रो तो बघा केसाळ कुत्रो येता तो काय नाव त्याचा रे त्या कुत्रो हा पुसुंड्यासारखं दिसतं बघा तो कुत्रो किसळो मालकीनीकडे कुत्रो होतो हो. एका मी गेलंय त्या काळात मालकीनीकडे म्हणा चल जाऊया गेलोय तर कुत्रो डायरेक्ट अंगार इलो. कुत्रो अंगार इल्याबरोबर ह्याने काय केलं त्या पाटकन कुत्र्या उचलल्या आणि पापी घेऊन चालू केल्या. मालकीन भडाकली म्हणालो हो काय करतात काय. तो म्हणता नाही माका कुत्रो लय आवडलो. हो पण आवडलो तो ठीक आ पापी घेतात बरोबर आहे त्याची कुत्र्याची पाठची बाजू आणि पुढची बाजू खायची ती बघा. तो म्हणता त्या केसात म्हणता काय माका समानता नाही खायची बाजूची पापी घेतलं रे पाठच्या बाकी त्याच्यात हुशार असते रे तू हा नाही मी तात म्हणव सांगा एवढ्या अंदाज म्हणून बरा गेला कारण कसे माझ्यापेक्षा 200 त्याका चढ आजच्या भारी आहेत. हा कैलासवासी रमाकांत अनंत करंगुटकर यांच्या स्मरणार्थ श्री अमित रमाकांत करंगुटकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी 200 रुपयांचं पारितोषिक आले स्वीकारतोय आणि कैलासवासी रमाकांत अनंत करंगुटकर यांच्या आत्म्यास चिरश शांती लाभू देशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतोय. बुवा बक्षीस कमी मिळाला म्हणून काही टेन्शन नाही पण आज मी एवढा सांगतोय बुवा भजन रसिक एवढे श्रोते कमी आहेत पण इल्लले अजूनही घरात गेलेले नाही. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या या भजन रसिकांसाठी करा. नाही आम्ही जाताव तिकडे काय बुवा पेटव शेलाव बदलव हे शब्द असतात पण बुवा आज एकही शब्द न येता आम्ही एवढा पेटवता म्हणजे हे बोंबटले असते तर पेटव खदलव ताजीर किती पेटला असता. मागे त्या दिवशी गेला बारी एक दोघजणच आम्ही होता समोरसून जो एक इलो तो म्हणता बुवा पेटव दुसरो इलो तो म्हणता बुवा डेंग्याक डेंगो लाव. अरे बारियत भर बारियत डेंगाक डेंगो लाव हा बजाव हा एक कोणतरी त्या दिवशी एक कोणतरी इलो ह्याका लागलो बुवा मुळा हात घाला 20 रुपये ह्याका दिल्यांनी मुळा हात घाला. तो पोचलेलो माणूस नाही काय केलं आपल्याकडचे 20 रुपये त्याका दिल्या आणि म्हणाकलो हे 20 आणि ते 20 40 कर आणि तूच घालून घे. ती लाल साडीवाली वहिनी आली मगाचपासून एवढीची काय हसताना कळव उद्या ती म्हणतली काय दोन्ही बुवाजी हाणल्यानी आरके वाहिनी दोन ती आमच्याकडे बघित नाही आपण एवढी हसता ती उद्यापर्यंत ती हसत राहतली माका वाटतं ह्या म्हणतरी ह्या गांजे डुकार ना तो पहिलो बोयात बरं होतो पण त्या गांजे डुकार ना खय त्याच्या जाऊन पोचला त्या शिल्लक ठेवल्या नाही म्हणतली पण निदान थोडं तरी माका जितो ठेव रे ऐकलं थोडं तरी जितो ठेव. हा आता बोलाच नको तू असा सांगतस मी किती खेप माऱ्या घातलं माका तू माका सांगता आता तू का बोलणारच नाही म्हणजे मी बोललोय नाही का माझ्यावर चढान बसलो. शाळेपासूनच हुशार मध्ये तरी शाळेत बाईकांना काय उत्तर द्यायचो. एकदा वरकुले बाई त्या का शिकू वरकुले बाई त्या का शिकू बाई म्हणतात अरे संदीप मला सांग महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला. तो म्हणता बाईनो आई वडिलांनी माका शाळेत शिक्षण घेऊन पाठवलेला बाळकपणाच्या नोंदी ठेवून पाठवलेलो नाही एवढं अचरंग पोचलेलो. त्याच्यानंतर गुरुजीने शिकू घ्या का गुरुजी म्हणतात अरे संदीप बाईना काहीतरी अशा काय उत्तर देतोस तू. अरे तुझा वयाचा असते वेळी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली असं काहीतरी सांगलंस ना. गुरुजी पेटान उठले म्हणाले अरे असा काय जर सांगितलंस ना चड्डी काढून मारीन. गुरुजी म्हणतात ए संदीप फालतू जर उत्तर देत राहिलं तर चड्डी काढून मारीन. यो खुळो काय सांगता गुरुजींका गुरुजीनू मी उलटी सुलटी उत्तर देतोय माका मारूचं असलं असतं असा सांगा ना माका मारा पण तुम्ही चड्डी काढताच कशा मग काय केलंय रे. आता असं सांगा नको हे कोणतरी गुरुजी असले तर त्यांना ही बारीक एवढ्यात पडली सांगतलं गांजा डुकार्या काहीचा जेवढा सांगितलास ना तेवढा अतिशय सुंदर सांगितला त्याबद्दल काय मी सांगणार नाही पण जेवढा सांगितला
त्याची परतफेड केल्याशिवाय जोईल बुवा इथून जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेषा. तू सांगतस ना की आज ह्या दोनिवडेवाल्यांका वाटला जर माझा स्मारक बांधाचा, तर माझ्या स्मारकात काय खर्च नाही. काय फक्त एक बुळबुळीत धोंडो व्हाळातलो हाणायचो. फक्त धोंडो बघतो ना तो बुळबुळीत नाही ह्याची खात्री करा. कारण काय काय जण बसतात त्याच्यावर तो बुळबुळीत होऊ शकता. ऐकलं, फणसाची भाजी वगैरे खाल्ली ना तर तो बुळबुळीत होऊ शकता. त्यामुळे तो धोंडो हाणताना फक्त सांभाळा. फक्त तो आहे धुवून हाणू होय. माझी बुक आहे माझा ता सोना. हा तू जेवढा तू सांगतस ना माका आज किती जोक सांगतस ते बघूया. तुझी हिम्मत तुझी हिम्मत माझ्याकडे जोक सांगायची. अरे जरी तू जो कुलगुरू जरी असलस ना तर त्या कुलगुरूंचा कुलगुरू तो जोईल बुवा हे बसलेला लक्षात ठेव. आणि तुका हारी पडणारो ह्यो मीच एकटोय ना. तर मॉब जणांका पोचवल्या ना त्यांनी, बहुतेक जणांका पोचवल्या ना. अरे बुवा आता तू मगाशी लग्नाचा विषय सांगतो बुवा, लग्नाचा आता काय एक ठरवलेला नाही. काय नाही, पहिली लग्न होती ती धामधूम 8-8 15-15 दिवस एकेकाची लग्न चालायची. तुमका माहिती असा कोण पत्रावळी लावता, कोण आमंत्रण सांगता, कोण तांदूळ निवडतं, सगळं असायचा. आता तो विषय नाही. आता सकाळी धामधूम, दुपारी टामधूम, रात्री सगळा सामसूम. वन डे, एका दिवसात खेळ खलास. समजा चुकान कोण अय्यर संध्याकाळी जर गेलो, आजीबाई घराकडे बसलेली असतली. आजीबाई काय सांगतली, बाबू अरे हो ना आता कशाकडे येईल, आता वयर घेऊ मग 2 वयर घेऊन ये. मग आता जोडा गेला हनी म्हणला आता बारशा कशी आहे. आता तो विषय रवलो नाही बुवा. मगाशी पासून सांगतस ना पोरग्यांका आता अरे एवढे पोरगे तो मारूक थांबलेत नाका म्हणतात काय. अरे बुवा त्या दिवशी एवढे भारी आहेत, भर भारी आहेत. आम्ही हो जोक सांगला की आता कोणाची लग्न होत नाही. एकान ग्रुप खोलल्या ना, खयचो निर्वशी ग्रुप, 10 जणांनी लाईन लावल्याने त्याच्यात ग्रुप मध्ये सामील झाले. काय करतले बिचारे 40-45 वर्ष वाट बघल्याने खय काय काय गावं ना. आज परिस्थिती बुवा वेगळी झालेली आहे नाही काय. विराट कोहली बघा लगीन जाऊन खय केल्यानंतर खय जाऊन केल्या इटली. तेव्हा त्याची हौस पिटली. इटलीत गेलो खय त्याका जागा नाही. इटलीत जाऊन लगीन केल्यान जवळ हा कोणतरी एक इटलीत जाऊन लगीन केल्याने इटली. हा ती अनुष्का शर्मा तिच्यामुळे लगीन केल्यानं अगदी मोजकेच खेळाडू त्याच्या बरोबर गेले विराट कोहली वगैरे. आणि त्याच्यानंतर परत आपल्या भारतात इलो धूम धडाक्यात पूजा घातल्या. कारण लग्नाची पूजा म्हणजे काय एक विशेष आहे. लग्नाची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढच्या कामाक मोकळीक नाही. हा म्हणजे कसा हा फरसाना बिरसाना लाडू वगैरे काय चायनीज वगैरे असं हे नाही. कारण म्हणजे कसा डबल आमलेट, त्याच्यानंतर परत उकडलेली चिली राईस ह्या का हे टाइम गावत नाही. तो म्हणत आज का ह्या चिली राईसचा काय सांगता एक वेगळा विषय आहे. तो आतमधली भात कुरकुरी. एकदा लगीन झाला, लग्नाची पूजा झाली की सगळं विषय संपलो. काय मग हे पाहुण्या रावळ्याकडे जाऊ झाली. बुवा विराट कोहलीचा लगीन झाला आणि तो पूजा घातल्या. या आमच्या नाडनचा गंगला 70 वर्षाचा ता सुद्धा त्या पूजेत गेला. आणि अनुष्का शर्मा काय सांगता गो अनुष्का गो ऐकड माका लग्नाक येऊचा होता पण येऊ जाऊ नाही. हे सुद्धा पाठीलच ना लग्न. काय करत इमानात जाऊचं ऐकलं. बसने जाऊचं असतं तर इलं असतं. वाट निदान साहित्यिक तरी लावू गावात बस. इमान खय बाय पार्किंगला लावतलं. निदान संदीप पुजारी असतात तर त्याच्या तकडे तरी उतरू गावात. पण ऐकलं गो ऐकलं आपली हाती संस्कृती विसरता नाही. नाव घी गो बघूया नाव घी. एवढ्या अनुष्का शर्मा नाव काय घेतल्या. सारेच लोक लग्न करतात देशात, आम्ही केलं इटलीला. सारेच लोक लग्न करतात देशात, आम्ही केलं इटलीला. आणि विराट रावांचे नाव घेते हात लावून त्याच्या. तुम्ही म्हणता थय नाही तो काहीतरी सांगा. हात लावून त्याच्या बॅटीला बॅटीला नाही तर काय तू काहीतरी उलटा सांगशी. हात लावून त्याच्या बॅटीला. गंगला म्हणता गे बा नुसका तो लय पडतला दिसत बॅटी पर्यंत जाऊन पडत माका स्तंपाक हात लावून म्हणतोस की काय. खतरनाक आपल्या गावची भाषा खतरनाक असता. हो त्या दिवशी आजी आहे आमची मरा इंग्रजी हिंदी सगळा कॉकटेल मुंबईत गेली. आणि एका भैयाक डायरेक्ट विचारता हे भैया
तेरा कांदा कैसा रे? काय सांगता ती आजी? ए भैया तेरा कांदा कैसा रे? तो भैया सांगता आजी 25 रुपया किलो. आजी म्हणता वो ठीक है, लेकिन पिछली बार मैं तेरे दुकान पे आई थी तो तेरा कांदा बड़ा था, अब आवला कैसे रे? काय भैया गावात जातात ना थोडे दिवस. भैया काय सांगता, वो आजी क्या हो गया, वो 8-10 दिन के लिए मैं गांव गया था, वो ठंडी का सीजन था ना, इसके लिए मैं गांव गया था, इसके लिए वो थोड़ा कांदा आवला. पहिलो एवढं होतो तो कांदो, मग लहान लहान होईल ते कांदे. सन्माननीय पांडुरंग सावळाराम करंगुटकर यांच्या स्मरणार्थ सानवी संजोग करंगुटकर हिसकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि कैलासवासी पांडुरंग सखाराम करंगुटकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतोय. त्याचप्रमाणे अनिल करंगुटकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकालय, त्याचप्रमाणे प्रकाश करंगुटकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. काय बुवा, आशीर्वाद आशीर्वाद हे आशीर्वादच असतात नाही का बुवा. ते पैशाच्या रूपाने जरी दिले तरी ते आशीर्वादच असतो आणि एखाद्याने टाळी जरी वाजवल्या तरी तो सुद्धा आशीर्वादच असतो नाही काय. आज संदीप पुजारे बुवा आणि संतोष जोईल बुवा आज हे भजनामध्ये रंगलेले तुमच्या समोर दिसतात. ते फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने नाही काय. जोपर्यंत आई वडील आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत आपल्या घरात किंमत आहे आणि आपल्या घरात घर पण आहे नाही काय. नाही तर आई वडील एकदा आपल्या घरातून निघून गेले की आपल्या घराची शोभा बुवा निघून गेली म्हणून समजा. म्हणून कुठलेही कार्यक्रम असू दे आपल्या आईचे गुणगान गाणं हे प्रत्येक भजनी बुवाचं कर्तव्य आहे. म्हणून त्या आईसाठी एक गीत गातोय. तुझे भगवंत आहे रे आधी दर्शन तू घ्यावे ते, जन्म देणाऱ्या आई बापा मानवा जाणून तू हे, कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला, विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला, विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला. सेवा करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पंढरपुरामध्ये जा, तिरुपती बालाजीला जा, त्याबद्दल आमचं दुमत नाही, पण त्या परमेश्वराप्रमाणे आपले आई वडील घरामध्ये आहेत त्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्या आणि कुठल्याही कामाला निघा. तुमचं काम सक्सेसफुल झालं म्हणून समजा. एकदा आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवरती पडला की तुम्ही सदा सुखी नाही काय बुवा. ज्या माणसाने आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटवले त्या माणसाने किती धनदौलत पैसा अडका कमवू दे आयुष्यामध्ये तो कदापि सुखी राहू शकणार नाही. म्हणून आपल्या आई वडिलांचे मोल कदापि काही केल्या भेटणार नाही. आई वडिलांची सेवा करा. काय सांगतो तुझ्यासाठी आईने मांडीचा पाळणा केला, तुला अडकाना पाहुनी बाप तो धावूनी आला, तुला उदरात 9 महिने आईने ठेविले देवा, तुझ्यासाठी मातेने दुःख
आपल्या जन्मदात्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण आई वडील म्हटल्याच्या नंतर बुवा कसा हे बक्षीस बुवा तू मगाशी म्हणतस ना तू का मुंबईत जाव का ना बुवा हे बक्षीस आहे. हे बक्षीस हे आपल्या बायको काय म्हणते बक्षीस किती झाला, पण आई आपल्याला काय विचारे बाळा भजन कसा झाला ह्या विचारी नाही का बुवा. पण आई आपल्या घासातला एक घास आपल्या मुलांसाठी राखून ठेवते. म्हणून बुवा आईची नजर जिलाच्या पोटाकडे असतात आणि बायकोची नजर नवऱ्याच्या नोटांकडे बरोबर की नाही. म्हणून बुवा आई ह्या जगात आई सारखं दैवत या जगात कुठलंच नाही. बरोबर की नाही बुवा. टाइम झालेला आहे, भजन रसिक कमी आहेत तरी सुद्धा निश्चितच दोन्ही बुवांना तेवढीच संधी मिळाली पाहिजे. भजन रसिक थोडे जरी घरी गेले तरी बुवा ते बाकीच्या घरी जाऊच्या अगोदर गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. तत्पूर्वी दोन बुवा मराठी गाणी जे सत्यनारायणाची कधी पूजा असू दे कुठेही असू दे पूजा ते गाणं लागतं म्हटल्याच्या नंतर लागतं. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला. ध्यानी जरा ठेव तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रघु माईला. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला. हरी विठ्ठल करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. मायेचा वाहे धरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे धरा शहरी कोल्हापुरा. घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो या उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. ही जुनी गाणी अजरामरच राहणार बुवा. आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ही गाणी अजरामरच राहणार. ही नवीन गाणी काय फक्त क्षणभंगूर आहेत. आज आली पुढच्या आठवड्यात नाही. आता या काहीतरी गाणं येईल. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी. आता धुमाकूळ घालता या गाणं तुझ्यासाठी या गाणं ठेवतलंय. हा तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी. रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी, बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी, बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी. कान्हा तुझी रे नाही बरी, बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी, पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. दुसरा तू म्हणा दाखव. हा नाही तर तो काय म्हणा सगळं म्हणून टाकले. तू माका काय सांगतो या सगळं हाणून सगळं सांगून टाकलेलं म्हणून सांगतो. अरे बुवा प्रत्येकाची सांगण्याची शैली वेगळी आहे.
बरोबर की नाही? हे प्रभो जगन्नाथन प्रेमानंद स्वामी, ये क्या हो गया मेरे भाई, मेरा गोमछा भी गीला हो गया, मेरा गोमछा भी गीला हो गया. गोमछा म्हणजे काय माहिती आहे तुका? गमछा म्हणजे जो गळ्यात ठेवलेलो असता ना, भैया लोक ठेवतात ना, त्याला गमछा म्हणतात. गमछा आम्ही शाल म्हणतो. हा, आणि काय चिमणी तोडूक गेलं, चिमणी जो तोडूक जो गेलो ना, तो दुसरो तिसरो कोण नाही होतो, ह्योच पाजळ न होतो. कारण माका माहिती, कोयत्याक जर मारल्यानंतर त्या एका घावात तुटो व्हाया चिमणी, नाहीतर जर नाही तुटली तर त्या लोंबकळत राहू त्याला. पण ह्यो गेलो, मी चिमणी खाल्लं ह्या त्रिवार सत्य, आणि ह्यो मारूक होतो. कारण मी ह्याका विचारलं, अरे संदीप तुका सुपारी किती? तो म्हणता 2000. मी म्हटलं तुका 4000 रुपये देतोय, पण माझा एक काम करायचा, एका घावात 2 तुकडे करूचे आहेत. काय म्हटलं? चिमणी खाल्लंय ती मारूची. आदल्या दिवशी मी खाल्लेले चिमणी खाल्लंय त्या बरोबर, पण त्याच्यावर काळे वाटाणे, शोले चणे असा मी त्या खाल्लेला होता. हिने माका वनवर राहावं सांगल्या. जसो कुतायचो तसा तो एक एक सरो बाहेर पडायचो. कारण त्या चिमणे बरोबर ता सुद्धा माका पचला नाही. त्या चिमण्यात पचवाक दिल्याशिवाय मी असा केलंय की एक सरो बाहेर पडा. ह्यो म्हण, अरे काय मला करतो, जरा हळू. परत केलंय की परत एक वाटानो बाहेर पडा. अरे असा करता करता चिमणी काय बाहेर पड ना. परत ह्यो वाकान बघूक लागलो. म्हणता जोयला असा रे काय, असो वाकान बघू लागलो. मी वनवर राहुलय ना, वाकान बघू लागलो. म्हणता अरे जोयला सांगतात चिमणी खालच म्हणून, पण दिसता पोपट. खरोखर संदीप पुजारे बुवाची जोक सांगण्याची कला साधारणशा माणसाक जमाची नाही. काय ट्रेन मध्ये गेल्याच्या नंतर म्हणता अगला स्टेशन घासकोपर. हो काय माहिती, त्या ट्रेन मध्ये गेल्याच्या नंतर घामाघूम झालो. त्या ट्रेन मध्ये जमना, घामाघूम झालो. आपल्या गावात त्या एसटीन प्रवास केलेलो तो, एका ता जमना. शेवटी काय झाला, उतरा कोण देणच, एका मोठा सुसू झाला. सुसू झाल्याबरोबर जो पाठच्या विचारता, अरे म्हणता घामाघूम झाले रे, काय करू? म्हणता सुसू झाला. म्हणता पाठचो सांगता पुढच्याच्या खिशात सोडून दी. म्हणता अरे पुढच्याच्या खिशात सोडीन, पण त्याका माहिती पडला तर तो मारूचो नाही माका. पाठचो सांगता तुझ्या खिशात सोडलंय तर तुका समजला. खाज होती तो खांजवताय. अरे एक वेळ घराकडे असा दुसऱ्याचा झाला तरी खांजीन, पण मेलय तरी भैयाचा खांजूच नाही, लक्षात ठेव. भैयाचा खांजू काय मी खुळावलं. मेरा गोमछा भी गिल्ला हो गया मेरे भाई. गोमछा सांगा, गोमछा. हा, गजराला या ठिकाणी सुरुवात करतोय. त्याच्यामधून अध्यात्म आणि मनोरंजन हे त्या गजराच्या माध्यमातून सांगणार बुवा. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. सांगतोय खरं या धरतीवर, सांगतोय खरं या धरतीवर. धरतीवर सगळाच गोंधळ दिसतोय. हॅलो, मी तुकाराम बोलतोय. हॅलो, मी तुकाराम बोलतोय. त्यावेळेला संत तुकाराम महाराज आणि आताचा कलियुगातला तुकाराम, या पृथ्वी तलावरती जे काय घडतंय ते फोनच्या द्वारे संत तुकाराम महाराजांना कळवतोय की आजची जग दुनिया कशी चालली आणि तेव्हाची जग दुनिया तुमची कशी होती. ती जग दुनिया कशी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या गजराच्या माध्यमातून सांगतोय का. सावता माळ्याने लावलंय माळा, सावता माळ्याने लावलंय माळा. त्या
त्यात होता भक्तीचा लळा, त्यात होता भक्तीचा लळा, त्यात होता भक्तीचा लळा. आज कांद्यानं केलंय वांदा, आज कांद्यानं केलंय वांदा, येई डोळ्यात पाणी गळगळा, येई डोळ्यात पाणी गळगळा, येई डोळ्यात पाणी गळगळा. आजची भाजी मिळेन ताजी, आजची भाजी मिळेन ताजी, आजची भाजी मिळेन ताजी, आजची भाजी मिळेन ताजी. बघा बुवा, संत सावतामाळी पंढरपुरामध्ये कधीच गेला नाही. तुला माहिती नसत तर तुझ्या माहितीसाठी सांगते बुवा. सगळे संत पंढरपुरामध्ये गेले पण संत सावतामाळी कधी पंढरपुरामध्ये गेला नाही, कधीच गेला नाही पंढरपुरामध्ये. त्यांनी आपल्या मळ्यामध्ये साक्षात पांडुरंगाला उभा केलेला होता. एकदा सकल संतांचा मेळा पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरामध्ये जाऊन दाखल झाला. पण विटेवरती विठ्ठलच नाही, दर्शन तर कोणाचं घेणार, विटेवरती विठ्ठलच नाही. शेवटी ज्ञानेश्वराने अंतर्ज्ञानाने जाणलं की पांडुरंग जर कुठे गेला असेल तो संत सावतामाळ्याच्या मळ्यामध्ये काम करायला गेला असणार. सगळा संत सकल संतांचा मेळा सावतामाळ्याच्या मळ्यामध्ये यायला निघाला. लांबूनच पांडुरंगाने त्या सकल संतांच्या मेळ्याकडे पाहिलं आणि सावतामाळ्याला सांगितलं, अरे सावत्या, आता म्हणा तुझ्या काय कांदे बटाटे काढून होणार नाही, आता माका काहीतरी लपव, नाही तर माका पंढरपुरामध्ये परत घेऊन जाणार, तेव्हा माका काहीतरी लपव. त्यावेळी सावतामाळ्याने क्षणाचा सुद्धा विलंब न लावता आपल्या हातातील खुरप्याने आपलं उदर फाडलं आणि आपल्या उदरामध्ये बुवा पांडुरंगाला लपवून ठेवलं. तो अभंग त्यावेळीचा अभंग बुवा आमच्या बुवानी गायलेला. देव म्हणे सावत्या लपवी मजला, देव म्हणे सावत्या लपवी मजला, येईल चोर, येईल चोर, येईल चोर, उशीर बहुताला, येईल चोर, उशीर बहुताला, झाला येईल चोर, उशीर बहुताला. देव म्हणे सावत्या लपवी मजला, देव म्हणे सावत्या लपवी मजला, देव म्हणे येईल चोर, येईल चोर, येईल चोर, उशीर बहुताला, झाला येईल चोर, उशीर बहुताला, झाला येईल चोर, उशीर बहुताला. देव म्हणे सावत्या लपवी मजला. वा उदरामध्ये आपल्या पांडुरंगाला परमेश्वराला साठवणारे दोनच बुवा उलिया होऊन गेले. एक संत सावतामाळीने, दुसरा बजरंग बली हनुमंत. बाकी तुमका आमका जमणार नाही बुवा. स्मारका पंचरत्नांची झाली, तुमचा आमचा होणार नाही बुवा. जर तू म्हटलं जरी ना की माझं धोंडो जरी गुळगुळे धोंडो जरी स्मारकामध्ये ठेवा, कोण ठेवणार नाही, कोण एक ठेवता नाही. कारण त्यांना माहिती आहे त्यांनी केला ता आणि आम्ही केला ता काय. आम्ही फक्त काय तुझा असा करीन तुझा तसा करीन, हे इकडे बघ, या आम्ही करू शकता. त्यांनी ता केले नाही पंचरत्नाने. म्हणून बुवा आजची जनाई आणि ती जनाई, आजची भाजी, आज भाजी बघा, आज तुमका मार्केटमध्ये भेटतच नाही चांगली, चांगलं माल परदेशात जाता. आपल्या काय मिळता, कल्टार घातलेला. आपल्या काय नाही बुवा. पहिल्यांदा बुवा मिरची बुवा हिरवीच मिरची भेटायची, आता कलरवाली मिरची इलिया. फ्लावर हिरवीच मिळायची, आता कलरवाली इलिया. आता तो विषय रवलो नाही बुवा. म्हणून परमेश्वर आहे त्या ठिकाणी आहे, फक्त आपली परमेश्वराकडे बघण्याची दृष्टी बदललेली. काय म्हणतोय बघ, आज कांद्यानं केलाय वांदा, येई डोळ्यात पाणी गळगळा, येई डोळ्यात पाणी गळगळा, येई डोळ्यात पाणी गळगळा. आजची भाजी मिळेना ताजी, आजची भाजी मिळेना ताजी, आजची भाजी मिळेना ताजी, आजची भाजी मिळेना ताजी. माल परदेशी जातोय, हॅलो मी तुकाराम बोलतोय, हॅलो 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 मी तुकाराम बोलतोय. जनाबाईनं फिरवलं जात, जनाबाईनं फिरवलं जात, तुझ्या नामाची ओवी ती गात, तुझ्या नामाची ओवी
दळण जर दळत असाल तर नवरा मदत करून येत नाही. आणि त्यावेळेच्या ओव्या आजच्या घडीच्या शिव्या. सकाळी जर तुम्ही बघला तर साशी सुनेचा ह्या भांडण चालू असताना सासू जर दळण दळीत असली तर ती सासू काय म्हणतली की बघ झोपली आ बघ कशी झोपली आ बघ नुसता आयता ती का खाव का व्हाया. आम्ही कामा करणार हे कामाक जातो त्याका चपाती बाजूची ह्या करूचा ता करूचा आणि ती बघ वाईट कचरो मारू सांगलंय तर जमत नाही ती का. हा भांडण असला बुवा. पण तेव्हा आनंदाने सुखी संसार बुवा तेव्हा चालत होतो. आजची परिस्थिती सगळी वेगळी झालेली आहे. पण बुवा कलीने कसा प्रवेश केला आहे तर असा कलीचा प्रवेश केलेला आहे बुवा. आता ह्या युग संपतला तेव्हा धिप्पाड माणूस होते. आता गांजे डुकरा जन्मा गेली.